मधला एकही शब्द मी माझ्या मनाने बिलकुलही सांगणार नाही. विथ प्रूफ तुम्हाला या ठिकाणी फॅक्ट सहित प्रत्येक गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला जर दिशा भरकटल्यासारखं वाटत असेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला रिअलाइज होईल की येस, हे फॅक्ट आहे, ही रिअल कंडिशन आहे. आतापर्यंत आपण दिशाभूल पद्धतीने अभ्यास करत होतो. इथून पुढं उरलेल्या दिवसामध्ये आपल्याला प्रॉपर कुठंही न भरकटता आपल्याला टू द पॉइंट स्टडी करायचा आहे. तुमच्या स्वतःच्या मनाला पटणार आहे. त्यामुळे एकही शब्द आपण या ठिकाणी मनाचा न सांगता विथ प्रूफ लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बिलकुल घाई गडबड करायची नाही, बिलकुल स्किप करायची नाही, कारण ही भरती म्हणजे साधी सुधी भरती नाही, फक्त महिलांसाठी असणारी एवढ्या वर्षातून आलेली ही भरती आहे. पुन्हा कधी येईल ते पण आपल्याला या ठिकाणी माहिती नाही. त्यामुळे उरलेल्या दिवसामध्ये, कारण दिवस पण आता कमी आहेत, आदिवासी विभागाची भरती आता डिक्लेअर झालेली आहे, त्यानंतर जर नंबर लागतो तर याच भरतीचा आता नंबर लागणार. त्यानंतर महिला व बालविकासची जी ही भरती झाल्यानंतर त्यानंतर जी समाज कल्याणची भरती आहे, तर त्यानंतर समाज कल्याणची भरतीचा नंबर लागेल. समाज कल्याणची सुद्धा आपण स्ट्रॅटेजी बनवलेली आहे, गृहपाल वगैरे, त्याचा पण तुमचा अभ्यास जोरदार चालू राहू द्या. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर याच्यापेक्षा जास्त काही करायचं नाही. हे जे मी तुम्हाला सांगत आहे विथ प्रूफ तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, आणि ह्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या सर्व गोष्टी कुठेही शोधाव्या लागू नये, तुमचा वेळ वाचावा या अनुषंगाने तुम्हाला सर्व प्रॉपर व्हिडिओ लेक्चर, ई बुक, क्लास नोट्स, PDF हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी आणि अगदी माफक फीमध्ये, म्हणजे फक्त 265 रुपयेमध्ये सगळं उपलब्ध केलेलं आहे. व्हिडिओ संपल्यानंतर जर स्ट्रॅटेजी आवडली, तुम्हाला वाटलं की येस हाच एकमेव सत्य मार्ग आहे, तर बिंदास तुम्ही या ठिकाणी हे स्पेशल मार्गदर्शक घ्यायचं आहे. ICDS मुख्य सेविकाचं कसं घ्यायचं आहे, फक्त 265 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की हे सगळं कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे, आणि आपला प्रॉपर अभ्यास टू द पॉइंट न भरकटता आपण चालू ठेवायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला त्याचा अभ्यासक्रम या ठिकाणी माहिती पाहिजे, म्हणजेच एका ठिकाणी आपल्याला त्याच्या परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी माहिती पाहिजे की नेमकं परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे. यामध्ये विषय जास्त आहे, जसं की या ठिकाणी जर बघितलं इंग्रजी अगदी बेसिक पासून मी तुम्हाला दिलेलं आहे. नाऊन कसं ओळखायचं असतं, नाऊन म्हणजे काय आहे, प्रोनाऊन म्हणजे काय आहे, आणि तेच लगेच इकडं नाम, हे सगळं मराठी आणि इंग्लिश हे रिलेट करून मी दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला इंग्लिश शिकताना वाटतच नाही की आपण इंग्लिश विषय शिकतो आहे. ठीक आहे, तर इंग्लिशला जर आपण बघितलं तर 10 प्रश्न येणार आहेत, 20 गुण असणार आहेत. तसंच मराठी व्याकरणचे पण 10 प्रश्न येणार आहेत, 20 गुण असणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान या ठिकाणी येणार आहे, आणि ह्याचे 20 प्रश्न असणार आहेत, 40 गुण याला येणार आहेत. आता सामान्य ज्ञानमध्ये काय आहे मित्रांनो, तर जनरल GK या ठिकाणी, म्हणजे यामध्ये इतिहास पण आलं, भूगोल आलं, राज्यघटना आलं, अर्थशास्त्र आलं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी त्याचे थोडे थोडे प्रश्न आले, आणि करंट अफेअर आलं. तर हे जर आपण बघितलं तर हे यामध्ये येणार आहे, तर हे 40 मार्काचं असणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ICDSचे जे पण या ठिकाणी योजना आहेत, ज्या पण या ठिकाणी त्याचे कायदे आहेत, लॉ आहेत, आणि ते तुम्हाला प्रॉपर मी तुम्हाला दिलेलं आहे. ह्याच जी काही तुम्हाला मार्गदर्शक देतोय त्यामध्ये सगळं तुम्हाला हे एकाच ठिकाणी दिलेलं आहे. याचे 20 प्रश्न येणार आहेत आणि 40 गुण असणार आहेत. त्यानंतर पोषण अभियान याचे जर आपण बघितलं तर 10 प्रश्न आहेत आणि 20 गुण असणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा आणि या ठिकाणी निर्णायक फॅक्टर गणित, बुद्धिमत्ता आणि अंकगणित, यासाठी काय करायचं ते पण आपण या ठिकाणी लगेच विथ प्रूफ बघणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी जर बघितलं तर 20 प्रश्न आहेत आणि 40 गुण यासाठी असणार आहेत. आणि त्यानंतर महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे कॉम्प्युटर, ओके, संगणक ज्ञान, तर यामध्ये 10 प्रश्न आणि 20 गुण असे जर बघितलं तर 100 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत आणि 200 गुण त्याला असणार आहेत. वेळ जर बघितला तर 1.5 तासाचा तुम्हाला वेळ दिलेला आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ, वरती एक प्रश्न आणि खाली 4 ऑप्शन असणार आहेत. तर हा तर झाला ठोकळमानाने सिलेबस. आपल्या सर्वांना माहिती आहे ही परीक्षा जी आहे ती TCS घेणार आहे. मग TCSचे पाठीमागचा जर आपण इतिहास बघितला, कारण बघा आता कोणत्याही परीक्षेचा गुरु, सगळ्यात मोठा गुरु कोण असतो, तर त्याच्या पाठीमागचे प्रश्न, मग अगदी तुम्ही गट ड पासून ते अगदी क्लास 1 UPSC पर्यंत जरी बघितलं तर सर्व या ठिकाणी जे पण सक्सेसफुल झालेले कॅन्डिडेट आहेत, प्रत्येकाचा एकच गुरुमंत्र असतो, ते म्हणजे मागील प्रश्न त्याचे अभ्यासा की नेमकं कसं विचारलेलं आहे. आणि हेच मी या ठिकाणी गमक साधलेला आहे मित्रांनो. तुम्हाला मागील प्रश्न TCSचे, मग त्याचे सगळेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय करतो मी देत आहे. मग मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, गणित, बुद्धिमत्ता, GK आणि विथ स्पष्टीकरण, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला PDF मध्ये पण त्याचं स्पष्टीकरण देतोय, त्याचं व्हिडिओ स्पष्टीकरण पण तुम्हाला या ठिकाणी मी देत आहे. त्यामुळं न भरकटता मराठीमध्ये या ठिकाणी नेमकं TCS कशावरती या ठिकाणी भर देत आहे, ओके, मग ते आपण नेमकं काय केलं पाहिजे, हे जसेच्या तसे तुम्हाला असं वाटणार नाही परीक्षेमध्ये की यार आपण काहीतरी वेगळं केलंय, परीक्षेत काहीतरी वेगळं आलेलं आहे. कारण मी तुम्हाला फक्त म्हणजे असं तोंडी सांगत नाही, तर विथ
त्याच्या क्वेश्चन ID सह मी तुम्हाला या ठिकाणी TCSचे जे क्वेश्चन ID आहेत यापूर्वी विचारलेले, तर त्याच्या ID सह तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला हे कंटेंट दिलेलं आहे. ॲडव्हान्स शिकायचं आहे त्यांच्यासाठी ॲडव्हान्स, ज्यांना अगदी बेसिकपासून शिकायचं आहे त्यांच्यासाठी बेसिकची सुद्धा अगदी मूळ संख्या, विषम संख्या इथपासून आपण सुरुवात केलेली आहे. तर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी कंटेंट भेटून जात आहे. पण तुम्ही सेल्फ स्टडी जरी करत असला तर नेमकं कशावरती भर दिला पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी समजायला पाहिजे. त्यासाठी त्याच्या मागील प्रश्न, आणि हे आपण आपल्या एक्झाममध्ये यूट्यूब चॅनलला सुद्धा लाईव्हमध्ये सुद्धा घेतलेलं आहे. तुम्ही तिथं सुद्धा बघू शकता की बाबा हे कशा पद्धतीने विचारलेले आहेत, आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की आपल्याला आपल्या दिशा नेमकी कशी पाहिजे आहे, त्याचा पाठीमागचा काय मॅप आहे ते आपण या ठिकाणी गृहीत धरूनच पुढे आपण या ठिकाणी गेलं पाहिजे. मग इंग्लिशला काय आहे तर एकंदरीत जर बघितलं तर हॉक्यावरती त्यांचा जास्त भर आहे, आणि टॉप 100 रूल तुम्हाला परीक्षेच्या अगोदर करून जाण्यासाठी मी तुम्हाला यामध्ये देत आहे, जेणेकरून तुम्हाला कुठंही बाबा एक्स्ट्रा काहीतरी परीक्षेच्या आता 4 दिवस राहिलेत काहीतरी वेगळं करायचं आहे असं वाटायला नको. आणि त्याच्यापेक्षा पण बेटर आपण इंग्लिशसाठी काय केलेलं आहे तर तुम्हाला हॉकॅबलरी देतोय, शब्दसंग्रह. म्हणजे असं नाही की कोणतं ऑक्सफर्डची डिक्शनरी दिली, असं बिलकुल नाही. स्पर्धा परीक्षेची जी काय या ठिकाणी प्रश्न आहेत, ओके, जे की आपण जर बघितलं तर द हिंदूमधल्या एडिटोरियलमधलं जास्त स्पर्धा परीक्षेला विचारलं जात आहे. विशेष करून हे सेंट्रलच्या परीक्षा ज्या एजन्सी आहेत त्या द हिंदूच्या एडिटोरियलवरती ज्यांचा जास्त भर असतो, तर त्यातील जे जे या ठिकाणी महत्त्वाचे आतापर्यंत आलेले वर्ड असतील, अपेक्षित वर्ड असतील, तर ते वर्ड जसं की या ठिकाणी आपण बघू शकता सगळा काही या ठिकाणी वर्डवरचा या ठिकाणी जवळपास गेम आहे. तर ते वर्ड सुद्धा स्पेशल तुम्हाला हॉकॅबलरी यामध्ये आपण देत आहे, त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्हाला कुठं भरकटण्याची गरज नाही. एकदा हॉकॅबलरी आली की तुम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणी काय होतं, इंग्लिश सोपं वाटायला लागतंय. विशेष करून ह्या TCSच्या बाबतीमध्ये हॉकॅबलरी आपण बघू शकता, प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी हॉकॅबलरी तुम्हाला जोडावी लागते. हॉकॅबलरी आली की तुम्हाला भले भले प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय होते, सहजासहजी या ठिकाणी टॅकल करता येतात. तसंच आपण GK साठी आता हे ICDSचं वगैरे मी तुम्हाला काय दिलेलंच आहे, ठीक आहे, एकदम टू द पॉईंट. हे सर्व तुम्हाला कायदे दिलेले आहेत, त्याचे थिअरी दिलेले आहे, MCQ दिलेला आहे. आता राहिला विषय हे सामान्य ज्ञानचा. बाबा काय नेमकं ह्या सामान्य ज्ञानमध्ये आता विचारणार तर 20च प्रश्न आहेत 40 मार्कासाठी. मग यामध्ये नेमकं इतिहास किती करायचं, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी नेमकं किती करायचं, तर त्यासाठी स्पेशल ई बुक तर देतच आहोत, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी त्याचे मागील प्रश्न सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून स्पष्टीकरणाचं व्हिडिओ स्पष्टीकरणाचं देत आहे, जेणेकरून महाराष्ट्राच्या संदर्भात बाबा नेमकं कशा कशा प्रश्न विचारलेले आहेत. विशेष करून लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तर आवर्जून या ठिकाणी तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातच असतात. तर त्यावरती सुद्धा पुस्तकावरती तुम्हाला हमखास प्रश्न या ठिकाणी यामध्ये पाहायला भेटतात, त्यामुळे पुस्तकासंबंधी या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला वेगळ्या राज्याच्या या ठिकाणी नृत्य प्रकार असतील, तिथल्या लोककला असतील, हे याच्यावरती जास्तीत जास्त भर आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने बाकीचे जे या ठिकाणी प्रश्न तयार होत आहेत ते प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर समजा आपल्याला पानिपतची लढाई जर विचारली, तर बाबा पानिपतची समजा पहिल्या लढाईबद्दल आपल्याला प्रश्न विचारला असेल तर आपण लगेचच दुसरी लढाईबद्दल सुद्धा या ठिकाणी माहिती घ्यायची, तिसऱ्या लढाई सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर समजा पुस्तकाबद्दल, लेखकाबद्दल आपल्याला विचारलं तर त्या ऑप्शनमध्ये बाकीचे जे या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला त्या प्रश्नामध्ये बाकीचे जे ऑप्शन दिलेले आहेत, किंवा त्या लेखकाचे एक पुस्तकाबद्दल जर आपल्याला विचारलं तर त्याचे बाकीचे पुस्तकं सुद्धा या ठिकाणी आपल्याला पुढच्या शिफ्टमध्ये, कारण ही परीक्षा जर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली तर त्याच अनुषंगाने आपल्याला रिपीट झालेलं या ठिकाणी आतापर्यंत पाहायला भेटतंय. त्यामुळे त्या अनुषंगाने त्याचे बाकीची पुस्तकं आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर राहिला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गणित बुद्धिमत्ताला काय करायचं. तर आपल्याला माहिती आहे बाबा जास्तीत जास्त आपल्याला या ठिकाणी बुद्धिमत्ता करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी गणित जरी लिहिलं असलं तर गणितचे खूप कमी प्रश्न या ठिकाणी विचारले जातात, हे आपण विथ प्रूफ या ठिकाणी पाहू शकता. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी गणित बुद्धिमत्तामध्ये पण काय करायचं तर जसं की या ठिकाणी नातेसंबंध असतील, नातेसंबंध पण कधी कधी साधे विचारले तर ठीक आहे, कधी कधी तेच कोडिंगमध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं, आणि ते तुम्हाला विथ प्रूफ अगदी लहान या ठिकाणी शालेय विद्यार्थ्याला सुद्धा समजेल अशा पद्धतीने तुम्हाला हे मोठी मोठी पजल आपण या ठिकाणी समजावून दिलेले आहेत. ओके, हे पजल बघू शकता. पजल तर हमखास एखादा येतं आहे, ब्लड रिलेशन तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुलना करा, ग्रेटर दॅन, लेस दॅन, हे तुम्हाला या ठिकाणी हमखास विचारलं जाणार आहे परीक्षेमध्ये. त्यानंतर आकृत्यांवरती प्रश्न आपल्याला बाबा कसा संबंध आहे, सहसंबंध त्यांचा, पहिल्या 3-4 आकृत्यांचा लक्षात घेऊन पुढची 5वी आकृती आपल्याला शोधायचं, तर हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर आकृत्या मोजणं हे तुम्हाला दिलं जातं. आकृत्या मोजणं टॉपिक तर एवढा मी ट्रिकद्वारे शिकवलेला आहे की तुम्हाला पटकन ते समजून जाणार आहे एवढ्या सोप्या पद्धतीने. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीने कोडिंग डिकोडिंग तुम्हाला करावं लागतं मित्रांनो. तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सगळं बेसिकपासून मी दिलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला प्रश्न दाखवते, म्हणजे फक्त प्रश्नच दिलेत का नाही, तर अगदी बेसिक मूळ संख्या, विषम संख्या इथपासून तुम्हाला हे सगळे टॉपिक अगोदर क्लिअर केलं. त्यानंतर तुम्हाला हे असे हजारो प्रश्न त्याच्या अनुषंगाने तुमची प्रॅक्टिस मी या ठिकाणी करून घेतलेली आहे. ओके, हे पजल वगैरे हे आवश्यकच आहे. काही म्हणजे जे विचारलं जातं ते आपल्याला करायचं उरलेल्या दिवसामध्ये.
आता ही परीक्षा TCS पहिल्यांदाच घेत आहे. आता आपण या ठिकाणी त्याच्या PYQ नुसार काय काय बघितलं बाबा, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, GK बघितलं, गणित, बुद्धिमत्ता आणि संगणक ज्ञान, कॉम्प्युटरचे तर सगळे या ठिकाणी मी जेवढं दिलं तेवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्यानंतर या ठिकाणी पोषण अभियानसाठी सुद्धा या ठिकाणी आपण मी जेवढं देतोय तेवढंच या ठिकाणी करायचं आहे. ICDSचे कायदे असतील, त्याच्या योजना असतील, जेवढं या ठिकाणी आपण एक्झाममध्ये दिलेलं आहे तेवढंच या ठिकाणी आपल्याला केलं तरी मोर दॅन सफिशियंट होत आहे. मग राहिलं या ठिकाणी पोषण अभियान, ते सुद्धा मी तुम्हाला परिपूर्ण, आणि पोषण अभियानमध्ये बाबा आता रिसेंटची या ठिकाणी 2024ची काय थीम होती, त्याच्या अगोदरची थीम काय होती, हे सगळं तुम्हाला करंटचे रिलेट करून पोषण अभियान सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. त्याचा उद्देश वगैरे, थिअरी प्लस MCQ हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. ह्याचं जर आपण मी जेवढं दिलं तेवढं जरी केलं तर या ठिकाणी मोर दॅन सफिशियंट असणार आहे. हे बाकीचं तर काय PYQ द्वारे होऊन जातं आहे. ठीक आहे, हे जर आपण बघितलं तर PYQ द्वारे होऊन जातं आहे. परंतु हे जे आहे मधलं ओके, म्हणजे त्याचं टेक्निकल म्हणूया आपण, जे की तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर 40 + 20 म्हणजे 60 मार्कासाठी हे टेक्निकल येत आहे. तर यासाठी तुम्हाला अगदी रिसर्च करून मी सगळं या ठिकाणी दिलेलं आहे, करंटशी तुलना करून. ओके, कारण यामध्ये करंटशी तुलना बाबा सध्याच्या जे थीम आहेत, योजना आहेत, रिसेंटली कोणत्या योजना आहेत, ओके, ह्या योजनेशी रिलेट करून आपल्याला हे करणं गरजेचं आहे. मग हे थिअरी प्लस MCQ तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे सगळं आणि सगळं तुम्ही या ठिकाणी जर केलं आता, म्हणजे TCSचे जे PYQ आहे ते प्लस करंटशी रिलेट करून हे जे मधले 60 मार्क आहेत ते, तर मला वाटत नाही की तुम्हाला या परीक्षेच्या यशापासून कुणीही आणि कोणतीही ताकद अडवू शकेल. अशा पद्धतीने आपला प्रॉपर TCS पॅटर्ननुसार आपल्या या ठिकाणी काय करा, स्ट्रॅटेजी ठरवा आणि त्यानुसारच या ठिकाणी आपला परिपूर्ण या ठिकाणी तयारीला पूर्ण रूप द्या. अदरवाईज तुम्हाला जर वाटतं की सगळं काही मला विथ प्रूफ एकाच ठिकाणी पाहिजे आहे, न भरकटता स्टडी करायचा आहे, तर बिंदास हे सगळं कंटेंट तुमच्या संग्रही राहू द्या. यामध्ये सर्व काही तुम्हाला दिलेलं आहे, व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत, ईबुक दिलेले आहेत, क्लास नोटच्या PDF दिलेले आहेत, आणि हे सगळं फक्त या ठिकाणी एकदम माफक फीमध्ये, म्हणजे फक्त 265 रुपयामध्ये दिलेलं आहे. तर याचा नक्की काय करायचा आहे, लाभ घ्यायचा आहे. यामध्ये सगळं पोषण अभियान दिलेलं आहे, ICDS बद्दल माहिती दिली, योजना दिलेल्या आहेत, त्याचे या ठिकाणी कायदे दिलेले आहेत, सगळं या ठिकाणी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता हे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटून जात आहे. तर अधिक माहितीसाठी 72 48 93 0176 या नंबरला तुम्ही संपर्क साधा, किंवा डायरेक्ट या ठिकाणी 265 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाणार आहे. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास नक्की एक लाईक करा. नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे एक्झाम डेट वगैरे आली ती सर्व तुम्हाला या ठिकाणी अपडेट भेटून जातील. ठीक आहे, चला इथं थांबूया, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.